मराठ्यांना तुम्हाला सर्वांना माहित आहे 30 तारखेपासून आमरण उपोषण सुरू होत आहे आणि आता प्रत्येक मराठ्याला एक अग्निपरीक्षा द्यायची आहे। संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटलाच्या पाठीशी ठामपणे प्रत्येकाने उभा राहायचंय। सरकार झुकायला तयार नाहीये, पण सरकारला झुकावंच लागणार मराठ्यांपुढं, हेही तितकंच सत्य आहे। पण मराठ्यांना एक खरं सांगू का, मी तडफडून मरेन। मी माझ्या समाजाचं रक्त कधीच सांडू देणार नाही। मी माझ्या समाजाची गद्दारी कधीच करणार नाही। कुणाचेच वाक्य? संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटलाचे। पाटलांनी आपलं सगळं आयुष्य घालवलंय फक्त आणि फक्त मराठा समाजासाठी आणि मराठा समाजाच्या लेकराच्या भविष्यासाठी। पाटील, त्यांचं एक वाक्य तुम्हाला आवर्जून आठवण करून देतो। आज आहे ना आज, आपण आपल्या बायकोशिवाय, लेकरांशिवाय, आई वडिलांशिवाय एक दिवस सुद्धा दूर राहू शकत नाहीत। पण ते पाटील आपल्या आई वडिलांना, आपल्या बायकोला, आपल्या लेकरांना कित्येक दिवसापासून दूर ठेवलंय फक्त आणि फक्त आपल्या मराठा समाजासाठी। आणि आता पुन्हा एकदा पाटील आपल्यासाठी कडकडीत उन्हामध्ये आमरण उपोषण करणार आहेत। आपल्या लेकरांच्या भविष्यासाठी, आपल्या लेकरांचं कल्याण व्हावं यासाठी, आपल्या येणाऱ्या कित्येक पिढ्या स्वाभिमानाने जगाव्या, हक्कानं जगाव्या यासाठी पाटलांना प्रत्येकानं साथ द्यायची। पाटलाचं एक वाक्य मी तुम्हाला आवर्जून आठवण करून देतो। पाटलांनी स्वतःच्या बायकोला सांगितलं होतं, कुंकू पुसून तयार राहा, मेलो तर समाजाचा आणि वापस आलो तर तुझा। बायकोला सांगणारे पाटील आज पुन्हा एकदा गोरगरीब मराठा समाजासाठी स्वतःच्या जीवाची बळी लावतायत, कडकडीत उन्हामध्ये आमरण उपोषण करतायत। मराठ्यांनो, कोणी कोणाचं नसतं, पण जरांगे पाटील स्वतःच्या जीवाची बळी लावत आहेत फक्त आणि फक्त आपल्यासाठी। आणि आता आपल्याला अग्निपरीक्षा द्यायची वेळ आली। प्रत्येकानं जरांगे पाटलाच्या पाठीशी ठामपणे उभा राहायचंय। असं नेतृत्व पुन्हा समाजाला कधीच लाभणार नाही। कित्येक वर्षानंतर एवढं इमानदार, स्वाभिमानी, कधीही न विकल्या जाणारं नेतृत्व आपल्याला लाभलंय आणि हे नेतृत्व आपल्याला गमवायचं नाहीये। म्हणून या नेतृत्वाच्या पाठीशी ठामपणे आणि खंबीरपणे उभा राहायचंय आणि त्यांच्या खांद्याला खांदा देऊन या सरकारशी झुंज द्यायची आणि आपल्या हक्काचं मिळवून घ्यायचंय। मी तडफडून मरण, पण समाजाची कधीच गद्दारी करणार नाही। या एका वाक्यानं मराठा समाज पेटून उठला पाहिजे आणि हे पुन्हा एकदा भारताला दाखवून द्यायचंय। जय शिवराय। दादांच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभा आहोत।